नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. शुभम आलाय. त्या दिवशी आम्ही गाडीमध्ये जे बसून बोलत होतो, जो शुभमची जी आम्ही आठवण काढली तो हा शुभम, माझा नमस्कार, लहानपणापासूनचा लंगोटी यार. एकाच शाळेत, एकाच क्लासला, एकाच नाटकाच्या क्लासला, सगळीकडे एकत्र. मी जिथे जाईन तिथे शुभमची आई, त्याची आई, शुभमची आई त्याला सोडून यायची. सोमच्या इंग्लिशचा क्लास आमचा घेत असेल सगळ्यांचा, आणि सोमची इच्छा झाली आतमध्ये येऊन गेम खेळायचं, तर मी पण येऊन आतमध्ये गेमच खेळायचं. अशी खूप आठवणी आहेत आमच्या एकत्र. हा, आणि म्हणजे 99 पासून तुम्ही बॉर्न आहेत 98 आणि तुम्ही मित्र आहात 99 पासून, म्हणजे एकच वर्ष फक्त. हो, आमचे एकत्र तेव्हापासूनचे फोटो पण आहेत. लंच व्हायचा बाकी आहे ना, लंच कुठे केलाय आम्ही. हा, तर आता ते लंचला चाललेत हे तिघं मिळून, शौनक, शुभम आणि सोहम. एस कॅटेगरी. अजून एक चौथा तो पण येणार आहे, पण नाही, त्याचं झालंय लग्न. तर आता नुकतंच लग्न झालेलं असल्यामुळे आम्ही त्याला काही घेऊन नाही जाऊ शकत. पण तुम्ही त्याला एक कॉल तरी करा. मांजर झालं आता. तर आता ह्या आमच्या सगळ्या यंगस्टर्स साठी आता मुली बघायचं चालू आहे. शुभम, तुझं लग्न करायचं असं आईने सांगितलं आणि माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे तुझ्यासाठी मुलगी शोधायचं. चांगली गव्हर्नमेंट जॉब वाली बघ. गव्हर्नमेंट पाहिजे. अच्छा, म्हणजे शनिवार रविवार सुट्टीवाली, आणि मधनं सगळ्या कॅलेंडर मध्ये जेवढ्या लाल कलर आहेत त्या सगळ्या सुट्ट्या. अच्छा, मुली सांगायच्या सरकारी नोकरीवाला मुलगा पाहिजे, आता मुलं म्हणतायत की आम्हाला सरकारी नोकरीवाली मुलगी पाहिजे. असे पलट गए एकदम से वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए. शुभम, त्या दिवशी आम्ही तुझी आठवण काढली की कार्यानुभवाचं तू काही न्यायचं नाही, अभ्यास तुझा नाही, वर्क तुझा होमवर्क वगैरे बरंच. अशा आठवणी आपल्या खूप आहेत. ते नुसतं अभ्यासासाठीच नाही. 3-4 तासाची एक मोठी व्हिडिओ बनेल, पॉडकास्ट होईल ती. आपण तो पॉडकास्ट नक्की करू. लवकरात लवकर तुम्ही 1000 सबस्क्रायबर्स कम्प्लीट करा, आपण एक पॉडकास्ट करू, सोहमचा आणि माझा. 1000 जर्मनी मधनं लाईव्ह असेल आणि मी इकडनं असेल. येस, पण मग 1000 सबस्क्रायबर्स व्हायला मला तुमची पण मदत लागणार आहे. होणार ना? येस, स्वामी आहेत पाठीशी. स्वामी विवेकानंद स्कूलचे तुम्ही स्टुडंट आहात. मराठी सेमी इंग्लिश पहिली बॅच आमची होती. येस, आणि मला वाटतं स्वामी शाळेत रेकॉर्ड ब्रेक रिझल्ट आणणारी बॅच पण होती. टॉपर आमचा 98% वाला होता, अभिषेक जोशी. हा, तोही आमचा खास लंगोटी. आणि सोम आम्ही सारखे एकत्र, आम्ही एकाच शाळेत, एकाच आकांक्षा क्लासला 10वी पर्यंत, नाटकाच्या क्लासला आम्ही एकत्र, श्री कला संस्कार. नंतर आमच्या वेळेला वेद अकॅडमी म्हणून वेद थिएटर अकॅडमी जी डोंबिवलीत आहे, संकेत लोक चालवतात, त्याची पहिली बॅच आमची होती. आणि म्हणजे सोहम जाईल तिकडे शुभम जाईल, तर मी नक्की असायचो. हा, फक्त शुभम गेला तिकडे, सोहम एकाच ठिकाणी गेलाय, ते म्हणजे संस्कार केंद्र. तुला माहितीये ते चांगले संस्कार झालेले आहेत आमच्यावरती. आता आम्ही लोकांवर करतोय. तुला माहितीये तुम्ही तुमच्या पाल्याला संस्कार केंद्रामध्ये नक्की पाठवायला पाहिजे. त्यातले श्लोक आजही आपल्याला पाठ आहेत माहिती. तुला माहितीये हे घर ज्या वेळेला, एक छोटीशी आठवण मी आता इथे सांगते, हे घर आपण का घेतलं. सखाराम कॉम्प्लेक्स मध्ये मी तुला संस्कार केंद्राला सोडायला गेलेली, आणि तेव्हा हे बिल्डिंगचं काम चालू होतं. तर तू येताना असं मला म्हणालास, आई इथे लिफ्ट होणार आहे, तर बाबांना सांग ना आपण इथे घर घेऊया. आणि मग नेक्स्ट डे आम्ही या घरासाठी आलो, सगळं बघितलं, आणि हे घर आम्ही त्यावेळेला 2003 साली 19 ऑक्टोबर 2003 साली हे घर आम्ही बुकिंग केलं, आणि 2004 ला आम्ही 2004 ला इथे राहायला आलो. आणि मग 2004 ला मला एक छोटीशी बहीण झाली, जान्हवी, ती इथे आहे. हा, तर असं सगळं आहे फॅमिली लाईफ मस्त. शुभम आईला आणि बाबांना पण आणायचंय एक दिवशी, मला त्यांनाही ब्लॉग मध्ये घ्यायचंय. शुभमच्या बाबांचा ऍक्च्युली पॉडकास्ट वगैरे घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. ऍक्च्युली ही इज अ सेलिब्रिटी इन हिज फील्ड, व्हेरी पॉप्युलर गाय, व्हेरी स्मार्ट, इंटेलिजंट, ब्रिलियंट, म्हणजे जेवढे ऍडजेक्टिव्ह असतील स्मार्टनेसला तेवढे सगळे शुभमच्या बाबांना लागू पडतात, कारण त्यांनी खूप काय कमवलं. एक तर माझ्या वडिलांना नाही, तुझ्या वडिलांना पण भाई, माझ्या शासन उभं राहून सल्यूट. हे दोघांच्याही बाबांना उभं राहून सल्यूट. नाही, त्यांना ते ऍक्च्युली सोमचे बाबा डिझर्व करतात. इकडे
ते नाही ती जानूला लाजरी आहे तर आता मी जस्ट म्हणजे अजून मी तयारी वगैरे काहीच केली नाही. सो मी जरा गडबडीतच होते. शुभम अचानक आला. तर तुम्ही मला याचे या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे लोक हॉटेलमध्ये जिथे जेवायला जातील तोही शॉट तुम्हाला मी बघायला. मगाशी आम्ही जे बोलत होतो, शुभमला तुम्ही भेटलात. हा शौनक साळकर माझा लहानपणीपासूनचा मित्र, इयत्ता 4थी पासूनचा मित्र आहे माझा. आमच्या शाळेतलं वडाचं झाड आहे. बापरे, बस बस बस. माझी हाईट आहे. शुभम माझ्याहून उंच आहे आणि शौनक त्याच्याहूनही जास्त उंच आहे. आता आपण कुठे आलोय? आता आपण कुठल्या बारी नावाच्या कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये. कोण? शुभमचे खास मित्र आहेत ते. असं त्यांच्याच आम्ही हॉटेलमध्ये आलोय. त्यांनी नवीन हॉटेल ओपन, एकदम छान वाईब आहे. आम्ही पाणी पितोय त्याच्यासाठी सेलिब्रेट करतो. वाईब सुद्धा खूप चांगली आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा विसरू आपल्याला लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे. सो हा होता माझा आजचा ब्लॉग. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय YouTube चॅनल जस्ट नेहाज डेली ब्लॉग. थँक्यू. 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 पीस. पीस.